माय माऊली नमस्कार. श्रावण मास व्रतवैकल्य. कहाणी शनिवाराची मारुतीची. ऐका शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात असत, भिक्षा मागून आणत असत. सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे, सासू सासऱ्यांना वाढीत असे, उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई मला नाहू घाल, माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशाने घालू? माझ्या पुरतं घागरीत असेल थोडं सेंडीला लावून नाहू घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाहू घालून जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले. जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोट्याभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दाशी बटकीने घर भरलं. सासू सासरा देवाहून आले. तो घर काही ओळखेना. सून दारात आरती घेऊन उभी. म्हणजे सासूबाई इकडे या. अहो सासूबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहिलीस? तिनं सर्व हकीकत सांगितले. शनिवारी एक मुलगा आला, म्हणाला बाई बाई मला नाऊ घालू, माकू घाल. माझ्या पुरतं घागरीत असेल थोडं शेंडीलात लावून नाऊ घाल, जेवू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू? घागरीत हात घालून थोडं तेल काढलं, त्याला नाहू घालून जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले. जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभे, असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरात गेले. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. दुसरी कहाणी संपत शनिवाराची. ऐका भगवान शनी देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवण करी. लेकी सुना सुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवे. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्यानेमानं शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली मुली आज शनिवार, माडीवर जा. घागरी मटक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकऱ्या कर. केणी कुरडईची भाजी कर. तेरड्या टाकळ्याचं बी वाढून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागले. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केणी कुरडईची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई 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 माझं सर्व अंग ठणकतं ग. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं. वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला कोचलं. शनिदेव अदृश्य झाले. काही वेळानं घरी सासू सासरा धीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. संतोषी झाले. आपल्या घरात तर काही नव्हतं, हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवाने मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखंच मला नाहू घाल, माखू घाल म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला देव. ब्राह्मणाची सून माझ्याजवळ काही नाही असं म्हणू लागली. देव म्हणाले, बरं तर मग तुझ्याजवळ असलं तरी नाहीसं होईल. काय? तुझ्याजवळ असलं तरी नाहीसं होईल. यातून आपण हे शिकायचं की खरं बोलणे महत्त्वाचे. असा त्यांनी शाप दिला आणि अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. अंडे मडके पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली. सासू सासरे घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरले. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लावणू लागले. तिनेही दुसऱ्या जावेसारखा जवाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला. अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. काही दिशेना हो. त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत.
सगळ्यांना उपास घडला. मनात फार खिन्न झाले. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली. आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई बाई माझं अंग ठणकतं, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. पुन्हा पाण्याने आंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा थंड करील देव. आपलं उष्ट वळचणीला खोचलं. अंतर्धान पावला. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडे मडकी पाहू लागली. डाळदाना दृष्टीस पडला. तो काढला. तिने चांगला स्वयंपाक केला. सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्या सासू सासरा दोघं तेथे आले. सुनेला विचारू लागले, मुली मुली आज तू काय केलं? सुनेनं विचारलं. सांगितलं, सगळी तयार आहे. नाईला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला उन्ह पाणी, जेवायला बाजरीची भाकरी, तोंडी लावायला केणी क्रोड्याची भाजी. सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला हो. आपल्या घरात तर काही नव्हतं. इतकं सामान कुठून आणलं सुनेनं? तिला विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्याला आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासऱ्याची दृष्टी वळजणी खाली गेली. तेथे काही खोचलेले दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीत हिरे मोते दृष्टीस पडले. सुनेला दाखवले. याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली. त्याने 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपणास उपवास घडला. पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला. नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.